आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्रात नेहमीच पेटत आलेला आहे, पण एक प्रश्न सतत डोकं वर काढतो। जेव्हा एखादा समाज आरक्षणाची मागणी करतो तेव्हा दुसऱ्या समाजाने लगेच त्याला विरोध करायला सुरुवात करणं हे खरंच योग्य आहे का? आपण सगळ्यांनी पाहिले, मराठा समाज गेली 10-15 वर्ष रस्त्यावर उतरत आहे। मोर्चे, आंदोलने, उपोषण, पण ठोस तोडगा अद्यापही झालेला नाहीये। आता मागणी होते की मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या, आणि लगेच काही ओबीसी नेते जसं काही हाके असतील किंवा इतर सरळ विरोधात उभे राहतात। पण प्रश्न हा आहे, का या नेत्यांनाही माहिती आहे की भारतात एखाद्या समाजाचं आधीपासूनचं आरक्षण काढून घेणं हे जवळपास अशक्य आहे। ज्यांच्याकडे आरक्षण आहे त्यांचं ते टिकून राहतच। मग असं असताना हा विरोध कोणासाठी? समाजाला दिशाभूल करण्यासाठी की दोन समाजात तणाव निर्माण करण्यासाठी? याचा विचार करा। अशा नेत्यांना सरकारच अंतिम निर्णय घेणार आहे हे माहीत असतं, पण आपल्या समाजाला आपण लढतोय हा संदेश त्यांना द्यायचा असतो का? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून कळवा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आरक्षण हा हक्क आहे जर समाज खरंच मागास असेल तर। सामाजिक, आर्थिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या त्यांचा मागासलेपण दिसून येत असेल तर त्यांना आरक्षण मिळायलाच हवं। त्यामध्ये मागणी करणं काही चुकीचं नाही। सरकारकडेही अनेक पर्याय आहेत। आरक्षण वाढवून नवीन जागा तयार करणं, वेगळी कॅटेगरी निर्माण करणं किंवा संविधानात सुधारणा करणं। पण एका समाजाचं विद्यमान आरक्षण काढून दुसऱ्यांना देणं हे राजकीयदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या जवळपास अशक्य आहे। मग प्रश्न उरतो, हे नेते जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करतायत का? त्यांना माहिती आहे की मागणी सहज पूर्ण होत नाही, तरीही ते वातावरण तापवतात का? मित्रांनो, हा मुद्दा फक्त आरक्षणाचा नाही तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेचा आहे। म्हणून विचार करायला हवं, आपण नेत्यांच्या भडकाऊ वक्तव्यांवर विश्वास ठेवायचा की थंड डोक्याने तर्क लावून निर्णय घ्यायचा? तुमचं मत काय? ओबीसी आणि मराठा हे महाराष्ट्रातले मोठे सामाजिक गट आहेत। त्यांच्यात स्पर्धा निर्माण झाली तर निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे काही नेते जाणून बुजून किंवा दबावाखाली आमच्या गटाचा हक्क हिरावला जाईल असं सांगतात। त्यांना माहिती असतं की सरकारचे निर्णय जे होतील त्यावरच या आरक्षणाचं भवितव्य अवलंबून आहे। सरकारचं धोरण, न्यायालयीन चौकट ही अंतिम आहे याबाबत सर्व नेते जाणून असतात, तरीही हे नेते सार्वजनिक वक्तव्य करतात। त्याचं कारण असं असू शकतं, आपल्या समाजामध्ये आपण लढतोय, समाजासाठी काम करतोय हे सर्वांपर्यंत जावं। याचबरोबर काही नेत्यांना स्वतःचं राजकीय स्थान मजबूत करायचं असतं किंवा यापुढची राजकीय कारकीर्द चांगल्या फायद्याची जाईल यासाठी काम करायचं असतं। त्यामुळे समाज आमच्या बरोबर आहे, समाजाची आक्रमकता त्यांना दाखवावी लागते। त्यातूनच भडकाऊ भाषणं असतील किंवा पुढच्या समाजाला टार्गेट करणं या गोष्टी त्यांच्याकडून होत असतात। यामुळे सर्वात मोठा तोटा असा होतो, सामाजिक स्वास्थ्य बिघडतं आणि त्याचा फायदा राजकारणी लोकांना होतो। अशा वक्तव्यामुळे समाजात अविश्वास पसरतो आणि दोन गटांमध्ये तणाव निर्माण होतो। ही परिस्थिती सरकारला सोयीची असते, कारण लक्ष खऱ्या मागणीवरून, आरक्षणाच्या किंवा कायदेशीर उपायांवरून दुसरीकडे वळतं आणि लढाई समाज विरुद्ध समाजाशी रंगवली जाते। त्यामुळे सरकारवर असलेला दबाव कमी होतो आणि मागणी करणाऱ्यांमध्ये फूट पडते। आरक्षणाला विरोध, त्याच्या विरुद्ध बोलणं यावरून असं लक्षात येतं की सरकार निर्णय घेणार आहे हे सगळ्यांना माहिती असतं, पण सार्वजनिक पातळीवर वाद निर्माण करणं हे राजकीय गरज किंवा गणित असतं। यामध्ये समाजामध्ये तणाव वाढतो आणि खऱ्या समस्येचं लक्ष विचलित होतं। समाजाचं आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण सिद्ध होत असेल तर त्यांना आरक्षण देता येतं आणि हे आरक्षण सरकार आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुढे जातं। हे सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा जे आता दोन समाजामध्ये ताणतणाव किंवा वातावरण बिघडण्याचं काम सुरू आहे, याच्या मागे नक्की कोण आहे? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून कळवा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।